की बीजेपीच्या उमेदवार आहे स्मिता वाघताई, त्या तर सरळ सरळ धर्मवादी आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. काँग्रेस बरोबर जे शिवसेना समजोत्यात आहे त्यांचे असणारे उमेदवार आपण बघितले तर करण पवार आहे. करण पवारांचा इतिहास आपण असताना त्या ठिकाणी बघितला तर त्याची बॅकग्राऊंड भारतीय जनता पक्षाची बॅकग्राऊंड आहे, RSSची बॅकग्राऊंड आहे. काँग्रेसवाल्यांनी एक ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे, वॉशिंग मशीन दाखवलेली आहे आणि बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधून बाहेर पडला की तो आरोपमुक्त होतो, अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेसवाल्यांना आम्ही असताना विचारतोय की तुम्ही ह्याला कुठल्या मशीन मधून धुवून काढून आणलेला आहे आणि आता असताना म्हणताय की हा सेक्युलर आहे. कुठली मशीन आहे तिथे आम्हाला सांगा की रातोरात धर्मवादी सेक्युलरवादी झाला. धर्मवादी राहणं हे वाईट नाहीये, मी त्याचा विरोध करत नाही, ती त्या माणसाची विचारसरणी आहे. प्रत्येक माणसाच्या विचारसरणीचा आदर आपण सर्व त्या ठिकाणी केला पाहिजे. पण हा आदर करत असताना तू बदलला कधी, धर्मवाद्याचा सेक्युलरवादी झाला कधी, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. माझं मुसलमानांना या ठिकाणी आव्हान आहे की मध्यंतरी इथे असणारा आदिवासींचा मोर्चा आम्ही काढला होता. मुस्लिम समाजाला माझं असणारं आव्हान आहे की कोणीतरी काँग्रेस बरोबर आहे म्हणून तो सेक्युलर झाला असं जर म्हणत असाल तर तुम्ही स्वतःला फसवता, हे असताना लक्षात घ्या. तुम्ही दुसरं कोणालाच फसवत नाही, तो स्वतःलाच फसवता. काँग्रेसवाले सुद्धा भित्रे बागुबाई आहेत, काँग्रेसवाले सुद्धा भित्रे बाबू आहेत. मात्र सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल किंवा खरगे असतील, मनमोहन सिंगांचं भाषण आता असताना युट्यूबवरती आपल्याला दिसतंय. मनमोहन सिंगांनी असताना त्यावेळेस म्हटलं होतं की या देशाच्या संपत्तीवरचा इतिहास हा महिलांचा आहे, त्याच्यानंतर एससीचा आहे, त्याच्यानंतर एसटीचा आहे, त्याच्यानंतर ओबीसीचा आहे आणि शेवटी तो असं म्हणाला होता की त्या असताना मुसलमानांचा सुद्धा. मुसलमानाचं वाक्य घेतलं आणि बीजेपी वाले काँग्रेसवाल्यांना ठोकायला लागले की हे असणारा आता सगळी संपत्ती मुसलमानाला द्यायला लागली. आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाषणं काय, मला आश्चर्य वाटलं. इलेक्शनचा काळ आहे, एकमेकाला आव्हान देण्याचा काळ आहे, एकमेकाला आव्हान देण्याचा काळ आहे. किंवा या कालावधीमध्ये आपण जर म्हणाला असता मोदीजी लाल किल्ल्याच्या मैदानावरती या आणि तिथे आम्ही तुम्हाला असताना मनमोहनचं भाषण काय ते ऐकवतो आणि मग किती खोटारडा आहेस हे त्या ठिकाणी लोकांसमोर सिद्ध होईल. पण भित्रे बाबूबाई आपल्यावरती ईडीची कारवाई आहे, इन्क्वायरी आहे आणि म्हणून खरगे काय म्हणाले कि नहीं हम जाके मोदी को सुनाएंगे, हम जाके मोदी को सुनाएंगे कि मनमोहन सिंह का विचार क्या थे और उनकी तकरीर क्या थी. आणि जिथे तुम्हाला चॅलेंज करायला संधी मिळते, जिथे तुम्हाला मोदीला झोपवण्याची संधी मिळते, जिथे तुम्हाला मोदीला खोटारडं पाडण्याची संधी मिळते, ती तुम्ही गमावताय, ती तुम्ही गमावताय. मला असं आश्चर्य वाटते की राजीव गांधीला बोफोर्स मध्ये बदनाम केलं, इतर राफेल मध्ये सुद्धा कागदपत्र